हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही आलो होतो गावातील एक प्राचीन शिवकालीन इथं महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जात होतो. तेथे बघा, हे मंदिर खूप जुने आहे आणि याच्यामध्ये ना सर्व दगडावर कोरीव काम केलेलं आहे. कपिलेश्वर महादेव मंदिर हे असं मंदिर आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो मंदिरात. बघा किती जुनं मंदिर आहे, पूर्ण दगड आहे आणि त्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे. नंतर मध्ये गेलो, खूप दिवसात चालू होतं जायचं त्याच्यामुळे मग आज गेलो. मग नंतर मध्ये वगैरे गेलो आम्ही, दर्शन वगैरे घेतलं. नेत्रांश केला मध्ये, त्याला खूप नवीन वाटत होतं. मम्मी कसं आहे असं बोलत होता. त्यानंतर मग नेत्रांश आणि माझ्या सासूबाई आधी गेल्या पहिले. त्यांनी पाया वगैरे पडल्या. आणि हे यंत्रासारखं चौकोनी आकाराची इथं महादेवाची पिंड आहे, खूप जुनी असलेली. त्याच्यानंतर नेत्रांश इथं उलट्या साईडनं आल्यावर सासूबाई त्याला सांगत होते इकडच्या साईडनं जायचं नसते. तो पूर्ण असा गोल गोल फिरून आला होता. मग त्याने दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मग मी महादेवाला पाणी घातलं. पहिले नेत्रांचं होऊ दिलं, त्याच्यानंतर मी माझं आटोपलं. मग महादेवाला पाणी वगैरे घेतलं, दर्शन वगैरे केलं. तिथे आम्ही 2 मिनटं बसलो आणि नंतर मग आलो घरी आल्यानंतर मग आम्ही केलेली होती आज बटाट्याची भाजी आणि पुऱ्या आणि त्याचं श्रीखंड. साधं जेवण केलं होतं, कारण प्रोग्रामची भरपूर अशी तयारी करायची आहे. त्याच्यामुळं काही एवढा टाईम नव्हता, त्याच्यामुळं असंच केलं आज जेवण. या मग सर्व जेवायला. थँक्यू. व्हिडिओ कसा वाटला सांगा. मंदिर कसं आहे ते पण सांगा. तुम्हाला मंदिर आवडलं का ते पण